Hello, dear students. Today we are going to learn about a very nice and interesting lesson of 9th standard, Unit 1, 1.4, the story of tea. So, let's start the story of tea, म्हणजे चहाची गाथा किंवा चहाची कथा. First paragraph. Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? चला तर एका प्रश्नाने सुरुवात करूया. पाण्यानंतर किंवा पाण्याखालोखाल सर्वत्र सर्वात जास्त प्यायले जाणारे कोणते पेय आहे? त्याचं नाव सांगा पाहू. सेकंड, परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. द मोस्ट पॉप्युलर बेव्हरेज इन द वर्ल्ड इज टी, द फ्रेश aromatic brew with which people like to begin their day. एव्हाना तुमच्यापैकी अनेकांना अंदाज आला असेल किंवा कदाचित त्यांनी त्याचं उत्तर ओळखलं असेल. जगातील सर्वाधिक लोकप्रिय असे पेय म्हणजे ताजा सुगंधी वाफाळता चहा, ज्याचा आस्वाद घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करायला अनेक लोकांना आवडते. बघा इथे शब्द आला आहे ॲरोमॅटिक, म्हणजे हॅविंग अ प्लेझंट स्मेल, फ्रॅग्रंट. आणि ब्र्यू, ड्रिंक मेड बाय बॉइलिंग और कीपिंग समथिंग इन हॉट वॉटर फॉर सम टाईम. सो आता बघा, इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजन फ्लेवर. ॲस्ट्रिजंट म्हणजे शार्प. चहाला अतिशय उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रूइंग, that is by infusing in boiling water the leaves and the shoots of a plant whose botanical name is the Camellia sinensis. खरं म्हणजे कॅमेलिया सिनेसिन्स या बॉटनिकल किंवा शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपाची पाने म्हणजे त्याची पत्ती आणि कोंब यांची भुकटी पाण्यात उकळवून गाळून हा चहा तयार केला जातो. तो आपल्या सर्वांना अतिशय आवडतो. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. आणि ही जी चहाची पाने आहेत सर्वप्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून ती नीट हवाबंद करून आपल्याला विकली जातात. See the next. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. कॅमेलिया सिनेसिन्स ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रिफर ॲसिडिक सॉईल. चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागतो आणि त्याला रुजण्यासाठी ॲसिडिक म्हणजे आम्लता असलेल्या मातीची आवश्यकता असते. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1,500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. जगातील कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारांवर वसवलेले असतात. असे म्हणतात की चहाच्या वनस्पतींची वाढ मंदगतीने होत असते आणि या उंचीवर त्याचा स्वाद म्हणजेच त्याचा सुगंध अधिक होत जातो. See the next. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर टोकाकडील फक्त 1 ते 2 इंचाचा भाग खुडला जातो. These buds and leaves are called flushes. आणि ह्या कळ्या आणि पानांना फूट किंवा कोवळी पालवी असे म्हणतात. अ न्यू फ्लश अपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन. ऐनसुगीच्या मोसमात दर 7 ते 10 दिवसांनी अशी नवीन पालवी फुटत असते. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, द टी प्लांट मे ॲक्च्युअली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री. या वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या वाढू दिले तर चहाचे झुडूप हे एखाद्या छोट्या झाडा एवढे मोठे किंवा उंच होऊ शकते.
But in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. परंतु सर्व चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून साधारणतः 3 फुटापर्यंत त्यांची उंची ठेवली जाते, म्हणजे आपल्या कमरे एवढी, जेणेकरून चहाची पाने खुडणे सोपे जाते. The teas we buy are usually classified according to their leaf size. आता आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांच्या आकाराप्रमाणे विभागणी किंवा गटवारी केली जाते. अकॉर्डिंगली वी हॅव, आता आपल्याकडं त्यानुसार आपल्याकडे कशा पद्धतीने गटवारी केली जाते बघा. फर्स्ट, आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लीव्स. सर्वप्रथम आहे सर्वात मोठी पाने असणारा आसाम चहा. सेकंड, चायना टाईप कॅरेक्टराइज बाय द स्मॉलेस्ट लीव्स. सर्वात लहान पाने असणारा चिनी चहा. अँड थर्ड, कंबोड कॅरेक्टराइज बाय लीव्ज ऑफ इंटरमिडिएट साईज. मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा. असे 3 वेगवेगळे प्रकारचे चहा आपणाकडे आढळतात. नाव सी नेक्स्ट. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. ईच ऑफ दीज रिजन इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस विच आर युनिक इन टेस्ट, अरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर. यापैकी प्रत्येक ठिकाण हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, गंध, कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहेत. द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. आता ही 3 ठिकाणं म्हणजे भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील निलगिरी. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. आता बऱ्याच लोकांनी मान्य केले की चहा हे काय आहे, उत्साहवर्धक पेय आहे, म्हणजे जवळपास सर्वजण मान्य करतील. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट ऑर प्रोटीन्स. त्यात कर्बोदके नसतात, मेद आणि प्रथिनेही नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज अ थियानाइन ॲज वेल ॲज कॅफेन विच गिव्स द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. चहातील थियानाइन आणि कॅफिन या घटकांमुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे हे पेय उत्तेजक बनते, स्टिम्युलेटिंग बनते. सी नेक्स्ट. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत. अन अम्युजिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजेंड्स. आता चिनी परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा चालत आलेली आहे. ती काय आहे ती बघूया आपण. इट इज सेड दॅट एम्परर शेनॉग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. त्या कथेप्रमाणे, दंतकथेप्रमाणे असं म्हटलं जातं की कृषी आणि वैद्यकशास्त्राचा प्रणेता चीनचा सम्राट शेनॉक प्रवास करीत होता आणि त्याचा एक नोकर राजासाठी पिण्याचे पाणी उकळीत होता. जस्ट देन अ फ्यू लीव्ज फ्रॉम अ नियरबाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आणि त्याच वेळेस काय झालं बघा, जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यात पडली आणि त्याबरोबर पाण्याचा रंग बदलून गेला. द वॉटर इमिजिएटली चेंज्ड कलर. पाण्याचा रंग बदलला. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality and the resulting infusion. आणि हे पाणी प्यायल्यानंतर, त्या तयार झालेल्या पेयाचा उंची स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यानंतर राजा मात्र चकित झाला. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that the tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. आणि त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उल्हासित होऊन राजाने काय केलं, त्याचं आणखीन इन्व्हेस्टिगेशन केलं, तपास केला आणि त्याला शोध लागला
की चहामध्ये आणखीन बरेच औषधी आणि मनुष्याला निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही विषांवर रामबाण उपाय म्हणूनही त्याचा वापर होऊ शकतो. See next. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. आणखीन एक दंतकथा आहे आणि त्या दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. त्याला हा जो बोधिधर्म भिक्षुक आहे त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करील अशा एका औषधी वनस्पतीच्या शोधात तो होता. After considerable search and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant. बऱ्याच संशोधनानंतर आणि चाचण्यानंतर त्याच्या असे लक्षात आलं की चहाच्या झुडपाची पाने उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजेतवाने वाटते आणि जागे राहता येते. Helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. आणि असं म्हटलं जातं की बोधिधर्म यांनीच आपल्या चीनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम ओळख करून दिली. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. आणि असंही म्हणतात की चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाणी आपल्याबरोबर नेली. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking method and also hosted tea making and tea testing tournaments in the court. किंबहुना एक कथा तर असं सांगते की चीनी सम्राट हुइत्संग तर चहाने एवढा प्रभावित म्हणजे इम्प्रेसिव्ह झाला होता की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे, चहाचा स्वाद, चहापान स्पर्धांचेही आपल्या दरबारात आयोजन केले. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. त्याच्यावर चहाचा इतका पगडा बसला होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हेही त्याच्या लक्षात आले नाही. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. अशा रीतीने चहा पिण्याची प्रथा जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली. पाहता पाहता ते इतके प्रचलित झाले की ते एक अद्ययावत पेय म्हणून लोकप्रिय झाले. How did this magical beverage get its name? The Chinese character Su was first used in early inscriptions to describe tea. आता या जादुई पेयाला त्याचे हे नाव कसे पडले असावे? प्राचीन कोरीव लेखात चहाचे वर्णन करण्यासाठी चू TU हे चीनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचे दिसते. बट लेटर अ न्यू कॅरेक्टर CHA बघा चा वॉज डेव्हलप टू रेफर स्पेसिफिकली टू टी. मात्र त्यानंतर चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. द वर्ड चा इज नाऊ समटाईम्स यूज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. आता हा जो चा शब्द आहे हा चीनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधीकधी वापरला जातो. अँड as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. आणि आपल्याला माहितीच आहे की चहाला ज्या नावाने ओळखले जाते ते आपल्या चाय या हिंदी शब्दाचा हा फारच जवळचा शब्द आहे.
See next. How did tea first come to India? चहा भारतात प्रथम कसा आला? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantation in the 19th century. इतिहासकारांच्या मते काय म्हणणं आहे त्यांचं? प्राचीन काळापासून चहा ही औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती, म्हणजे आपल्याकडे चहा होता ऑलरेडी, पण तो औषधी वनस्पती म्हणून. पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंददायी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात नव्हते. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. 1970च्या दशकामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स म्हणजे अयशस्वी प्रयत्न. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. परंतु हे सगळे प्रयत्न काय झाले? अयशस्वी ठरले, सक्सेसफुल झाले नाही. तरी अयशस्वी ठरले असले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असं वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांना 1823मध्येच शोध लागलेला होता. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body, and actually help us live longer. चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब आटोक्यात राहतो, शरीरातील विषाणूंशी लढतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास मदत होते. Our body produces chemicals called free radicals. आपले शरीर काही रसायने तयार करते ज्यांना मुक्त मूलके म्हणजे फ्री रॅडिकल्स असे म्हणतात. They can damage our body and our health. ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोहोचवू शकतात. Tea contains antioxidants called flavonoid. Scientists believe that these help to protect our system against free radicals. चहामध्ये फ्लेवनॉइड नावाची जी अँटीऑक्सिडंट्स असतात, शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट्स त्या फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करतात. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळींसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. जगभरामध्ये अनेक देशांमध्ये चहापान हा एक अतिमहत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजले जाते. जापान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन्स. जापान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानाची खास परंपरा आहे आणि तिथे चहापानाचे सोहळे आयोजित केले जातात, मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. दिस सेरेमनीज गिव्ह पीपल टू टाईम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. आणि ह्या सोहळ्यांमधनं लोक काय करतात? चहापानाचा आनंद लुटतात आणि त्यांच्या खास चवीचा, सुगंधाचा आस्वाद घेणे हे त्यांच्यासाठी एक विरंगुळा असतो आणि एक छानपैकी समारंभ आयोजित करून ते त्यांचं लाईफ आणखीन एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात. मोस्ट पीपल इन जापान बिलॉंग टू अ टी क्लब व्हेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी.
जपानमधील अनेक लोक हे चहा संघाचे क्लबचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. आणि जे सामान्य लोक आहेत ते देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे बघतात. Tea, they say, is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार चहा हे एक अनेकोत्तम गुणांनी युक्त किंवा परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. ते तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन सुखावह करते. मेनी कोरियन टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंता ह्यासारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहा सोहळे आयोजित करतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या टी सेरेमनीज, टी पार्टीज त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टीपॉट्स. चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात चहा बनवला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आणि चहाचा जो सोहळा असतो या चहाच्या सोहळ्यामध्ये त्यांचे जे कप असतात ते अर्धेच भरलेले असतात. द चायनीज बिलीव दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. अर्धाच का भरलेला असतो? कारण कपाचा उर्वरित अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात. इन रशिया tea is made and served in samovars, a special Russian tea kettle made of metal. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एक धातूच्या समोवार्स नावाच्या एका खास रशियन चहाच्या किटलीतून दिला जातो. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाममध्ये सुद्धा कमळाच्या फुलांचा चहा आणि जॅस्मिन म्हणजे जाईच्या फुलांचा चहा यासारखे विशेष प्रकारचे चहा बनवले जातात. इन जापान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल मॅट्चा. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू व्हिस्क अँड सर्व्ड इन स्मॉल बाउल्स. जापानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामधनं तो ओतून दिला जातो. छोटे छोटे बाउल्स असतात आणि त्या बाउल्समधनं तो चहा दिला जातो. सी द नेक्स्ट. अँड हाऊ अबाउट इंडिया. आणि भारतात काय? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इव्हन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स. भारतामध्ये अगदी साध्याशा घरातसुद्धा कोणत्याही पाहुण्याचे किंवा व्हिजिटर्स परिचित कुणी आलं असेल तर त्यांचे एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केले जाते. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफाळता गरम चहा घ्यायला आवडतो. इन द रेनी सीझन इट इज ब्रूड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि पावसाळ्यात तर अशा पद्धतीने आलं घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुणसुद्धा द्विगुणित केले जातात. अदर्स ॲड स्पायसेस लाईक कार्डेमॉम, क्लोव्ज ऑर मेस टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. काही जण चहामध्ये वेलदोडे, लवंग आणि जायपत्री यासारखे मसाले घालून त्याचा स्वाद आणि लज्जत आणखीनच वाढवतात. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स इस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. सकाळी आणि संध्याकाळी स्पायसी स्नॅक्स, चमचमीत पदार्थ नाश्ता झाल्यानंतर सकाळचा किंवा सायंकाळी काहीतरी आपलं शॉर्ट खाल्ल्यानंतर म्हणजे चमचमीत पदार्थांवर ताव मारल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा. सम कॉन्झियस रेलिश डेलिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी and even iced tea. How about you?
काही रसिक किंवा पारखी जाईच्या मोहक किंवा हलक्या सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहांचा मनापासून आस्वाद घेतात. तेव्हा तुम्हाला कसा चहा आवडतो? प्रत्येकालाच तो आवडतो. तुम्हाला कसा आवडतो?